तुषार मडके आपल्याला बोलवत आहेत, लवकर या. चला, दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. मडकेपाडा विपक्ष साजई. साजई संघानं जिंकला. नाणेफेकीचा कौल स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि मडकेपाडा संघाला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. मडकेपाडा संघाकडनं आपल्याला हरी आणि कुमार ही सलामीवीरांची जोडी, तर साजई संघाकडनं सलामीवीर गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच प्रथमेश. 4 षटकांचा हे घमासान असेल. पहिला डाव आपण पाहतात. पहिल्या डावात पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजेच गोलंदाज प्रथमेश. तुंबळ युद्ध, मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी देखील जिंकण्याची ईर्ष्या दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या उरामध्ये अगदी घर करून बसली आहे. हे सांगण्यासाठी कुणा तिसऱ्या माणसाची गरज नाहीये. पहिला चेंडू यावेळेला मात्र पंचांकडे अपील केली जाते. यस, फिंगर अप. स्वतः फलंदाजानं सांगितलंय की मी आऊट आहे आणि त्यानंतर पंचांनी दिलाय बाद. हा बसलाय पहिला धक्का मडकेपाडा या टीमला. काय जबरदस्त यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं लहू गायकर यांच्या माध्यमातून. आणि या खेळाडूनं सातत्यानं आपल्या संघाला, खेळाडूंना, नवोदितांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला, प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं कामगिरी देखील खऱ्या अर्थानं अवतरित केली आहे. पहिल्या चेंडूवर प्रथमेशनं मडकेपाडा संघाला दिलेला धक्का थोडासा जिव्हारी लागला असेल तो म्हणजेच मडकेपाडा संघाच्या. आणि मगाशी ज्यानं पहिला सामना मडकेपाडा संघाचा डाव गाजवला आणि विजय साकार केला, षटकार चौकारांची आतिषबाजी ज्यानं केली तो लकी यावेळेला मैदानाच्या आत स्ट्रायकिंग एंडला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. लकी यावेळेला लकी ठरणं गरजेचं आहे. लकी ठरतोय का की पुन्हा ती इनिंग होते का, या सगळ्या गोष्टींची उत्तर आपल्या समोर घेऊन येतील येणाऱ्या काही चेंडू. यावेळेला मात्र जबरदस्त गोलंदाजी प्रथमेशची. आणि सातत्यानं जर आपण पाहिलं ज्यावेळेला तुमची डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर विकेट जाते त्या वेळेला संघ दबावात असतो आणि अगदी त्या दबावातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा लागेल तो म्हणजेच कियान 11 मडकेपाडा या संघाला. आणि कियान 11 मडकेपाडा संघानं सातत्यानं हे प्रतीत केलंय, सातत्यानं हे दाखवून दिलंय की आम्ही नवखे जरी असलो तरी मैदान गाजवणं आम्हाला माहित आहे. पुढचा चेंडू यावेळेला लकीच्या विरोधात गोलंदाजी मधला आक्रमण मात्र प्रथमेशनं जाहीर केलंय. काय कमालीचं षटक आहे. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले म्हणून तर म्हणतात प्रथमेश हे गणरायाचं नाव आहे. प्रथमेश म्हणजे गणपती, गणपती म्हणजे मंगलमूर्ती, मंगलमूर्ती म्हणजे संकटमोचक, संकटमोचक म्हणजे विघ्न विनाशक, विघ्न विनाशक म्हणजे निर्विघ्न. आणि तेच निर्विघ्न यावेळेला आपल्या संघावरचं विघ्न टाळताना 3 चेंडू डॉट. चौथा चेंडू यावेळेला या निर्विघ्नानं या प्रथमेशनं लकी सारख्या महत्वाच्या मोहऱ्याची केली आहे. दांडी 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 गोल. निश्चित 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज प्रथमेशनं. आणि एकही धाव खर्च न करता तब्बल 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलंय. दमदार सुरुवात. साजईकरांच्या काळजामध्ये या वेळेला आनंदानं उधाण आलंय आणि कुणाल मडके यांच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र स्लो बॉल, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू थेट पायांवर जाऊन आदळला, पाडवर जाऊन आदळला. पंचांकडे अपील केली गेली, पंचांनी अपील फेटाळली आहे. पण या सगळ्या घडामोडीमध्ये सलगचा 5वा डॉट बॉल गोलंदाज प्रथमेश कडनं. पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मडकेपाडा संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. कियान 11 मडकेपाडा संघ खराब सुरुवात, डगमळीत झालेली सुरुवात पाहायला मिळते. आत्मविश्वासाला इथे मात्र आवाहन करावं लागेल. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. यावेळेला चेंडू हवेत असेल. इनसाइड आउट जर आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. निश्चित 2 धावा या शेवटच्या चेंडूवर येतील. षटक क्रमांक 1चा इथे मात्र खेळ समाप्त होईल आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कियान 11 मडकेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 2 धावा. DJ तुषार.
संगीत मडकेपाडा संघ अडचणीत आहे, पण तुषार मडके मात्र रंगात आहे. भावना भावनांच्या ठिकाणी आणि काम कामाच्या ठिकाणी. बरोबर आहे. दुःख असलं म्हणून दुसऱ्याच्या सुखात नाराज होऊ नये आणि त्याच पद्धतीचं काम यावेळेला तुषार मडकेकडनं. पहिलं षटक समाप्त झालं. 2 धावा धावफलकावर आहेत, 2 गडी बाद आहेत. स्ट्रायकिंग इनला बॅटर मात्र पाहायला मिळेल कुमार. बॉलिंग ट्रॅकवर कपिल शेंडे. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. पहिला चेंडू यावेळेला कपिलच्या विरोधात आक्रमण करायला सुरुवात केली आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं ठरेल. दबावात असणाऱ्या संघाला आत्मविश्वास प्रदान करणारा चौकार. पुन्हा चांगली गोलंदाजी पडल्यानंतर अगदी जर आपण पाहिलं तर स्लो वन बॉल पाहायला मिळाला. संत गतीचा चेंडू, ज्या वेगाची अपेक्षा बॅटर कुमारनं केली होती तो वेग मात्र कपिलच्या या चेंडूवर नव्हता. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट काढलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 6 धावा. आणि या षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र ट्रॅकर बॉल होता, फटका फसलाय. चेंडू हवेत असेल, स्वतः लहू गायकर यावेळेला मात्र चुकी करणार नाहीत आणि हा बसलाय तिसरा धक्का मडकेपाडा या टीमला. कुमार माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत जर आपण पाहिलं तर न्यू बॅटर प्रकाश यावेळेला एंटर होताना पाहायला मिळतोय. हा म्हणून तर टेंबरेकरांचं कौतुक केलं जातं. यावेळेला मात्र नव्यानं दाखल झालेल्या फलंदाजानं यावेळेला गडगोर आक्रमण केलंय, परंतु तितक्याच ताकदीचं आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. पंचांनी मागणी केली, चेक केलं जावं. आणि मी टेंबरेकरांबद्दल बोलत होतो. तुषार टेंबरेकरांनी जे प्रेम पाहुण्यांना दिलंय, एक वेळेस स्वतः उभे राहतील पण पाहुण्यांना मात्र खुर्ची दिली जाईल. आणि यासाठीच तर टेंबरेकरांचं हे अतीव अतीव आणि तितकंच सहृदय अंतकरणापासूनचं प्रेम स्वीकारलं जातं. सेव्ह केला जातो. इथे मात्र षटकार वाचवलाय. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव ओमकार. कमालीचं क्षेत्ररक्षण. या पद्धतीची कमिटमेंट मैदानाच्या आत पाहायला मिळते. इथे मात्र आपल्या ट्रॅकर बॉल यावेळेला फटका फसला होता. चेंडू मात्र निघून चाललाय. इथे सीमा रेषा पार. कियान 11 मडकेपाडा संघांच्या टाळ्यांचा होईल गजर, कारण आलाय चौकार. या 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. इथे मात्र प्रकाश फटका फसतोय. शेल पकडलाय. चौकार ठोकणाऱ्या प्रकाशला देखील बाद होण्याचा अंधार मात्र इथे सहन करावा लागेल, परतावं लागेल. कपिल शेंडेकडनं आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या कियान 11 मडकेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 6.00 च्या सरासरीनं 12 धावा.
आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंमध्ये KR11 मडकेपाडा संघाला पुनरागमन करण्याच्या नामी संधी उपलब्ध असतील. इथून मात्र पुढच्या 12 चेंडूंवरचा खेळ तुम्हाला सर्वोत्तम कामगिरीचा करावा लागेल, गोलंदाजांचा समाचार घेणारा खेळ करावा लागेल आणि निश्चित मोठ्या फटक्यांची इनिंग करणारा एक फलंदाज तरी खेळपट्टीवर राहणं गरजेचं असेल. ते म्हणजेच KR11 मडकेपाडा संघासाठी 12 धावा फलकावर आहेत. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळेल, तो म्हणजेच ओमकार. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल प्रकाश. स्ट्रायकिंग एंडला गुरुनाथ आहे. गुरुनाथचा हा फटका फसलाय. षटक क्रमांक 3च्या चेंडू क्रमांक 1 वर गोलंदाज आकाशनं दिलाय चौथा धक्का KR11. आत KR11 मडकेपाडा संघाचा नवीन फलंदाज परेश एंटर होताना पाहायला मिळेल. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा फलकावर आहेत आणि या धावा 12 जमवत असताना तब्बल 5 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागला आतापर्यंत. तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या KR11 मडकेपाडा संघाला चांगली गोलंदाजी साजई संघाकडनं सातत्यानं पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 2 दुसऱ्या चेंडूवर अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, एकापेक्षा अधिक अजूनही काय मिळणार नाही. सो सिंगलवर समाधान मानावं लागेल. आलेल्या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल आणि KR11 मडकेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आता आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 13 धावा. दोन मैत्रीपूर्ण वातावरणात सातत्यानं वावरणारे संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, पंचांचा वाईटचा इशारा एक्स्ट्राच्या रूपात, अतिरिक्तच्या स्वरूपात. आणखी एक धाव KR11 मडकेपाडा संघामध्ये धावफलकावर ऍड होईल आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. इथून पुढे मात्र धावांचा रतीब ओढावा लागेल. ज्या पद्धतीनं धावा येतील त्या पद्धतीने त्यांचा स्वीकार करणं गरजेचं असेल आणि मोठ्या फटक्यांसाठी खेळावं लागेल KR11 मडकेपाडा संघाला. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी सातत्यानं साजई संघाचा पहिला गोलंदाज आपण पाहिला. पहिली बॉलिंग केली प्रथमेशनं, कमालीचं षटक राहिलं. केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर कपिल शिंदेच्या षटकामध्ये 10 धावा गेल्या, तिथे देखील 2 विकेट त्यानं हासिल केल्यात. आणि आता मात्र आकाश चांगल्या दर्जाची गोलंदाजी, गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे खरं तर या डावामध्ये. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, संधी निर्माण झाली आहे, त्या संधीचं केलं गेलंय सोनं, पकडलाय जेल, संपला आणखी एका फलंदाजाचा खेळ. खरं तर आपण पाहिलं की आतापर्यंत 6 गडी गमवावे लागलेत. ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या KR11 मडकेपाडा संघाला कौतुक करावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजानं कर्णधारानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारी पात्र कामगिरी असणारीच गोलंदाजी केली आणि त्याच्याच परिपक्व स्वरूपामध्ये वर्चस्व गाजवलंय गाजवलंय गाजवलंय. ते म्हणजे साजई संघानं दिलाय आणखी एक धक्का बसलाय, 7वा झटका. माघारी परतावं लागलं, बॅक टू बॅक आणखी एक धक्का दिला तो गोलंदाज आकाशनं. हॅट्रिकची संधी असेल ती मात्र आता आकाश याला सलगचे 2 धक्के दिलेत. साजई संघानं या डावावर मजबूत पकड निर्माण केली आहे. साजई संघानं KR11 मडकेपाडा या संघाला मात्र परिपूर्णरित्या बॅकफूटवर ढकलून दिलाय. हॅट्रिक बॉल, या हॅट्रिकचा चेंडू अतिशय सुंदर गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, थोडासा खाली राहिला, फुटवर्क पाहायला मिळालं नाही. जागेवरनं पंच करण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 3 देखील सांगता होईल आणि षटक क्रमांक 3 मधल्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर या षटकामध्ये गोलंदाज आकाशनं खर्च केल्या केवळ 2 धावा आणि या 2 धावा खर्च करताना तब्बल 3 विकेट देखील आपल्या नावावर केल्यात.
अगदी वाखाणण्याजोगी गोलंदाजी सातत्यानं या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजेच साजई संघाची. आणि निश्चित 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या कियान 11 मडकेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण जर पाहिली तर 4.67च्या सरासरीनं केवळ आणि केवळ 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. निश्चित परिपूर्णरित्या कर्णधारानं टॉस जिंकल्यानंतर मडकेपाडा संघाच्या विपक्ष खेळत असताना पहिल्यांदा गोलंदाजीचा का निर्णय घेतला याचं उत्तर पेश केलंय ते साजई संघाच्या गोलंदाजांनी. आता मात्र या संघाचा कर्णधार स्वतः लहू गायकर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये कियान 11 मडकेपाडा संघ कमबॅक करेल का, फायटिंग टोटल स्कोअर आपल्या पदरामध्ये पाडून घेईल का, समाधानकारक धावसंख्येला उभारी दिली जाईल का. पहिला चेंडू, संत गतीचा चेंडू, त्यावर जोरदार हल्ला चढवलाय. चेंडू हवेत असेल आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक देखील तैनात असेल. हा बसलाय कियान 11 मडके. निश्चित पहिल्या चेंडूवर आपल्या फिरकीचं जाळं खऱ्या अर्थानं विणलं ते लहू गायकर यांनी आणि अगदी त्या जाळ्यामध्ये देखील अडकवलं. कियान 11 मडकेपाडा संघाचा फलंदाज परेश आला. नवीन फलंदाज मैदानात वरुण. आता वरुण मैदानात आल्यानंतर वरुण खेळतो की खालून हे देखील पाहावं लागेल, कारण गरज आहे वरच्या फटक्यांची. 5 चेंडू शिल्लक आहेत. आणि वरुणच्या बॅट मधनं वरच्या दर्जाचा फटका, हेच म्हटलं होतं मी. चेंडू सीमा पार हवाई सफर करणारा, ठोकलाय आसमानी षटकार. पासनं स्मशान शांतता होती, ती म्हणजेच कियान 11 मडकेपाडा संघाच्या डगआउट मध्ये. आता मात्र त्या शांततेचा भंग झालाय आणि तो देखील आनंदानं केलाय. फक्त हा भंग अभंग राहिला पाहिजे. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 20. चेंडू क्रमांक 3 वरुणसाठी लहूचा. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, ट्रॅकर बॉल. इथे मात्र निश्चित पंचांचा वाईटचा इशारा येईल. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये हे एक धाव ऍड होईल आणि संघाची धावसंख्या जर आता आपण धावफलकावर पाहिली तर मात्र 21 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 पैकी 2 मोठे फटके येतील का, मात्र नाही. चांगली गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळते, ती म्हणजेच लहू गायकर यांच्याकडनं. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये जर आपण पाहिलं तर गडी होईल बाद, धाव बाद बसेल 9वा धक्का, तो म्हणजेच कियान 11 मडकेपाडा या टीमला. लॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल वैभव. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लहू गायकर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 21 धावा. या षटकातला पुढचा चेंडू वैभवसाठी. या ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, परंतु खूपच बाहेरचा चेंडू. सो पंचांचा येईल वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव येते. संघाची धावसंख्या झाली आहे 22 धावा. या रणसंग्रामामध्ये ज्या पद्धतीने रंजकता आपल्याला पाहायला मिळते ती वारंवार शिगेला पोहोचवणारी. बॅक टू बॅक अनादर व्हाईट बॉल, आणखी एक एक्स्ट्रा रन आणि या एक्स्ट्रा रन संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल, ती म्हणजेच 23 धावा. खरं तर या पद्धतीनं धावा येत राहिल्या तर शेवटच्या 3 चेंडूंमध्ये काय घडेल पाहावं लागेल. इथे मात्र सलगचा 3रा व्हाईट बॉल. काही न करता सध्या तरी कियान 11 मडकेपाडा संघाला या 3 धावा बोनसच्या रूपाने मिळाल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 24 धावा. हॉपलिनचा चेंडू दाहूक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट अँड बॉलचं व्यवस्थित कनेक्शन नाही आहे.
सो पंचांचा येईल लेग बाईटचा इशारा. निश्चित आणखी एक धाव संघाची धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 25 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या 2 चेंडूवर देखील प्रहारात्मक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही कारण अजून एक चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एखादी धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या KN11 मडकेपाडा या संघाला. संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 26 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग 26 धावा आहेत धाव फलकावर. शेवटच्या चेंडूवर देखील आक्रमणाचा प्रयत्न मात्र फसला. आणि निश्चित या शेवटच्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर एक सिंगल रन येईल आणि सो 4 षटकांचा पहिला डाव समाप्त झाला. या पहिल्या डावाच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या KN11 मडकेपाडा या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच 27 धावा. आणि विजयाकरता साजई संघाला आवश्यक असतील 24 चेंडू 28 धावा. गोलंदाज विवेक साजई संघाच्या फलंदाजीची मदार ज्याच्यावर सातत्यानं आपण पाहत असतो त्या कपिल शेंडेला ओढले आपल्या जाळ्यात आणि पहिल्या चेंडूवर पहिला धक्का दिला तो म्हणजे साजई टीमला KN11 मडकेपाडा संघानं. विकेट घेतली यासाठी तुषार मडके यांच्याकडनं 101 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. टेंबिनाका मडकेपाडा यांच्याकडनं जर मडकेपाडा KN11 मडकेपाडा संघाच्या कोणत्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर टेंबिनाका मडकेपाडा यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. बरं एकही कॅश प्राइज माझ्याकडे जमा नाहीये
जर कोणाला लागू झालं तर त्यांनी त्या माणसाचा शोध घ्यावा. पहिला चेंडू यावेळेला मात्र विकेट पाहायला मिळाली आहे. आता मात्र मडकेपाडाकरांच्या आनंदाला उधाण येईल, कारण कपिल शेंडेला बाद केले. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर प्रथमेश, बॉलिंग ट्रॅकवर विवेक. चेंडू यावेळेला देखील चेंडू हवेत असेल, संधी निर्माण झाली आहे आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र अपघात घडतोय. स्वतः गोलंदाजानं झेल पकडला होता मात्र तो सोडला गेला. कॉलिंग फार महत्वाचं आहे आणि मित्रांनो क्रिकेट आहे, हारलात तर नवीन टुर्नामेंट आहे, जीवाला जपा. जीवावर बेतल असं काही करू नका, स्वतःची काळजी घ्या. सगळ्यांना विनंती आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता झेल पकडलेला होता, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला ती टक्कर झाली आहे त्यावेळेला मात्र तो झेल सोडला गेला. लागला असेल मित्रा तर बघा, एकदा चेक करा. निश्चित. चला वळूयात मैदानाच्या आत. काय कमालीची गोलंदाजी चालू आहे विवेक कडनं. आकाशसाठी देखील जबरदस्त चेंडू विवेकचा. यावेळेला मात्र क्रिकेटच्या चाहत्यांची मन जिंकतोय तो गोलंदाज विवेक. समोर काय घडलंय, किती धाबा वाचवायच्या आहेत, फलंदाजांनी काय केलं, कुठलं अपयश आलं, या सगळ्या गोष्टी डोक्यातून बाहेर ठेवल्यात त्या गोलंदाज विवेकनं. म्हणून म्हणतात ना, जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा मात्र नव्यानं पेटून उठा आणि इतक्या जिद्दीनं पेटून उठा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारी लोक तुमच्या विजयाच्या आनंदासाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. परंतु यावेळेला बॅटर आकाशच्या बॅटमधनं हा आलाय चौकार. वृंद माननीय जगन्नाथजी शेलवले सर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. शेलवले सरांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. आकाशनं मात्र या क्षणाला मडकेपाडा संघाच्या इच्छा आकांक्षा यांवर पाणी फिरण्याचं काम चालू केलं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला रडार मध्ये चेंडू आला आणि पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतो, क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. इथे मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. ही कमिटमेंट फार महत्वाची असते आणि यासाठीचं समर्पण देखील फार महत्वाचं असतं. इथे जर आपण पाहिलं तर एकूण धावा धावून पूर्ण केल्यात त्या म्हणजे 3 धावा आणि या 3 धावांनी 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या साजई संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 11 धावा. 12 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. पहिल्याच षटकातल्या पहिल्याच चेंडूवर विवेकनं कपिल शेंडे सारखा महत्वाचा मोहरा टिपल्यानंतर आत्मविश्वास खऱ्या अर्थानं बळावला होता. त्यानंतर आपल्याला डॉट बॉल देखील पाहायला मिळाला होता. परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आकाश नावाच्या वादळानं या पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं थैमान घातलं आणि कुठेतरी बॅकफुटवर जाईल का, हा संघ पाठलाग करताना अडखळत सुरुवात करेल का, या सगळ्या प्रश्नांना तोडीस तोड चोख प्रत्युत्तर देणारची चोखंदळ कामगिरी देखील बजावली. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकानंतर 12 धावा धाव फलकावर आहेत. समीकरण मात्र आता बदललं जाईल आणि विजयाकरता आवश्यक असतील येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. छत्रपती संभाजीनगर संघ आपण पुढच्या 15 मिनिटांमध्ये मैदानावर उपस्थित राहणं गरजेचं असेल. छत्रपती संभाजीनगर संघ आपण लाईव्ह जर पाहत असाल तर या लवकर मैदानात आज सेमीफायनलचा देखील आपण थरार अनुभवणार आहोत. सेमीफायनल 1 या वेळेला आपण इथे खेळणार आहोत. चला वळूयात मैदानाच्या आत. 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या साजई संघाची सुरुवात मात्र दमदार झाली आहे आणि आपण जर पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये एक विकेट गेल्यानंतर कपिल शेंडे सारखा महत्वाचा दिग्गज स्फोटक विस्फोटक घातक विघातक फलंदाजी करणारा फलंदाज बाद झाला होता. इथे मात्र वरुणचा पहिला चेंडू ट्रॅकर बॉल. वरुणच्या या चेंडूवर मात्र गणाघाती आघात, युद्ध घमासान, चेंडू सीमा पार, फलंदाजाचा हाहाकार, षटकार.
या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. काय कमालीचं कमबॅक केलंय संदीप गायाळ मैदानाच्या आत बॅटिंग करणाऱ्या साजई संघानं. म्हणून मी सातत्यानं म्हणत असतो जेव्हा पराभवाचा अंधकार तुम्हाला गिळंकृत करण्यासाठी सज्ज होतो त्यावेळेला त्या पराभवाच्या अंधकाराला न भीता आत्मविश्वासाचा दिवा तुम्ही हातात घेऊन त्या संघर्षाच्या वाटेवर जर चालत राहिलात ना तर मग मात्र तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि यशाच्या सिंहासनावर दिमागदार आईटदार शानदार रुबाबदार पद्धतीनं आपण विराजमान होऊ शकता. काय जबरदस्त कॅमेरा वर्किंग पाहायला मिळते. यावेळेला मात्र आकाश नावाच्या या वादळानं मैदानाच्या आत धिंगाणा 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 घालायला केली आहे सुरुवात. हा आलाय सलगचा दुसरा आसमानी षटकार. ती म्हणजेच 24 धावा विजयाकरता 4 धावांची गरज असेल. जय बजरंग स्पोर्ट्स झापोवाडी संघ आपण कुठेही जाऊ नका आपल्याला लगेच सज्ज राहायचंय. संजय दुर्गे कर्णधार सगळे इथे मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न होता आणि या स्विच इटच्या प्रयत्नांना मनसुब्यांना इथे मात्र खारीज केलं गेलंय. ते गोलंदाज वरून कडनं पण काय जबरदस्त फलंदाजी आकाशची पाहायला मिळाली. 24 धावा धावफलकावर 4 धावांची गरज आहे मित्रांनो. म्हणून म्हणतात ना की आपलं काम सोपं करायचं असेल तर प्रतिस्पर्ध्याचं काम कठीण करायला शिका. पुढचा चेंडू याही वेळेला पुल क्षेत्ररक्षक येतोय यासाठीच पॉवरफुल चेंडू सीमा पार विजयाचा हुंकार गाणारा हा ठोकलाय चौकार.